मी नगरसेविका अर्चना नेकंठ, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20 च्या वतीने आज संत आद्यगुरू संत गोरोबा काका महाराज यांची आज 709वी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त त्यांना अभिवादन करते आणि सर्व समाज बांधवांना पण अभिवादन करण्यासाठी सांगते. धन्यवाद. पुण्यतिथी कार्यक्रम कुठं घेण्यात आला? आज पुण्यतिथीचे कार्यक्रम शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत, त्यामुळे सर्वच समाज बांधव त्यांना अभिवादन करतील. कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत गोरोबा काका यांची 709वी पुण्यतिथी आज छत्रपती संभाजीनगरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आज जवळजवळ आमचा कुंभार समाज बांधव 70 ते 80 लाखाच्या आसपास आहे. आमचे महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेमार्फत आम्ही कालच सर्व समाज बांधवांना विविध छोट्या मोठ्या संघटना ज्या आम्हाला जॉईन झालेल्या आहे सगळ्यांनाच आम्ही सांगितलेलं आहे की अतिशय धार्मिक कार्यक्रम घेत ही पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी कीर्तनं आहे, धार्मिक कार्यक्रमाचे रेलचेल आहे. आजच छत्रपती संभाजीनगर 9 ते 10 कार्यक्रम आहे. संध्याकाळी महाप्रसाद, आरती, पूजन, कीर्तन असे विविध सामाजिक उपक्रम राबवून संत गोरोबा काकांना आज आपण अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं कुंभार समाजाला ही फार मोठी देण दिलेली आहे की जे मातीतून आपण जे आकार देतो, मातीला आकार देतो, त्या आकाराच्या त्या संताच्या आम्ही म्हणजे पूर्वज आहोत याचं खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो. आणि आम्ही इतर सर्व समाज बांधवांशी अतिशय एकरूपतेने सलगतेने राहतो. याचं कारण असं आहे जशी गोरोबाने आम्हाला शिकवण दिली, ज्या मातीतून आम्ही छोट्या मूर्त्या घडवतो आणि त्या बाजारात जाऊन विविध समाज बांधव विकत घेऊन सर्व परिवाराबरोबर आपले सण उत्सव साजरा करतात, ही देण त्यांच्या रूपाने आम्हाला मिळाली. याच्या खऱ्या अर्थानं गोरोबाचा आम्ही ऋणी आहोत. आणि आज 709वी पुण्यतिथी अतिशय धार्मिक कार्यक्रम घेऊन राबवत आहोत. याचा खऱ्या असणं आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांना काय आव्हान? समाज बांधवांना तेच आवाहन करतो दरवर्षी की जे विविध क्षेत्रात काम करतात. आज आमचे समाज 20 वर्ष पहिले जर गेलं तर अतिशय शिक्षणापासून वंचित होता, पण जसं जसं पिढ्या जात गेल्या विविध समाज बांधव पुढे येत गेले, शिक्षणाचं स्वरूप वाढलं. आजही आम्हाला आनंद वाटतो की आमचे मोठे अधिकारी आहे, IPS आहे, मोठ्या मोठ्या पदावर आज कार्यरत करतात. त्याच खऱ्या अर्थानं आम्हाला याचा आनंद वाटतो. महत्त्वाची गोष्ट काय, जो समाज संत गोरोबा काकांनी घडवला, ज्या मातीतनं सगळेजण एवढ्या मूर्त्या तयार करतात, त्या मूर्त्या ज्या बनतात